दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाचा जागतिक कृषी महोत्सव मंडप उभारणी भूमिपूजन पार पडला। 24 ते 28 जानेवारी 2024 या 5 दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या शेतकरी हिताच्या भव्य कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आज भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सेवा मार्गाचे कृषीशास्त्र विभागाचे समन्वयक आबासाहेब मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की लाखो शेतकरी, सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, कृषी अभ्यासक, संशोधक, व्यापारी, संस्था, लहान मोठे उद्योजक हे वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत असतात। दरवर्षी होत असलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की गत 2 महिन्यात नंदुरबार येथे सेवा मार्गाच्या वतीने विभागीय कृषी महोत्सव संपन्न झाले। या महोत्सवाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली। या सर्व वातावरण निर्मितीमुळे नाशिक महानगरात होणाऱ्या या जागतिक कृषी महोत्सवात 5 दिवसात भारतभरातील लाखोंच्या संख्येने शेतकरी, कृषी अभ्यासक व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच बाहेर देशातीलही हजेरी लावतील असा विश्वास आबासाहेब मोरे यांनी व्यक्त केला। यावर्षी महोत्सवात खास आकर्षण आहे दुग्ध व्यवसाय व स्वयंरोजगार अंतर्गत रोजगारांची संधी, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नावे नोंदणी करून मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग या संदर्भात मार्गदर्शन, शेतकरी बांधवांसाठी सेवा मार्गाच्या सात्विक कृषी धन निर्मिती अंतर्गत सात्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन तसेच दुर्ग संवर्धन अभियानांतर्गत 500हून अधिक प्राचीन शस्त्र अस्त्र प्रदर्शनसह मोडी लिपी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके व शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। जनावरांचा चारा, पर्यावरण, शेतकऱ्यांची उपजीविका या दृष्टीने सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। या बाबतीत लागवड ते बाजारपेठ असे सर्व मार्गदर्शन मिळणार आहे। यासह भारतीय शेती, दुर्मिळ वनौषधी, अत्याधुनिक शेती, ज्ञान, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार, शेतकरी वधूवर परिचय, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, आरोग्य व व्यसनमुक्ती, गावरान बी बियाणे, प्राचीन भारतीय कृषी विज्ञान, 12 बलुतेदार गाव, कृषी प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी व खाद्य संस्कृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन करणारे विभाग येथे असतील। संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषी माऊली सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणाही आयोजकांनी केली आहे। श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषीशास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाचं हे 13वं पर्व आपण घेतो आहे। नाशिक येथे डोंगरी वसतिगृह मैदानावर 24 ते 28 जानेवारीमध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो, राजकीय क्षेत्रातील, शासकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। यावर्षी जवळजवळ 500हून अधिक स्टॉल, त्याचबरोबर शेतीविषयक जे प्रात्यक्षिक काही विषय, मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन, कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते आणि आजचं जे काही वातावरण, जे निसर्गाचा जो प्रकोप आपण बघतो तर ह्या दृष्टीने शेतकऱ्याने आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याचे प्रात्यक्षिक इथं आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे। त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेले आहे। शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा नियोजन केलेले आहे। असं अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण असं शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपले काही ज्या गोष्टी आहे ज्या आज आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो, मग त्याच्यात विदेशी बी बियाणं असो किंवा ते सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं 24 ते 28 जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे। तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्या सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।